मॉर्निंग मंडळी, शुभ सकाळ। तर आपण रात्रभर काय घरी गेलोच नाही आज आणि पप्पवादाच्या मूर्तीला घेतली 5:15 झालेली आहेत सकाळचे। शनिवार लागलाय आणि खास पप्पवादाची मूर्ती सिडिंगला घ्यायची होती म्हणून आपण कारीगर बोलवलाय मिलिंद भाऊला खास पप्पवादासाठी। आणि पप्पवादा पण आज घरी नाही गेला, त्याची मूर्ती घ्यायची होती सिडिंगला म्हणून, नाहीतर कधी थांबत नाही आमच्या सोबत वस्तीला। आज इथंच झोपला शॉपमध्ये, अजून जांभळ्यात येते मूर्ती घेतली स्वतःची। तर किती खुश दिसतोय बघ ना सागऱ्या, हां खुश बघ किती दिसतं भाई, कधी झोपलाय का आपल्यासोबत। आज मूर्ती घ्यायची होती त्याची सिडिंगला म्हणून आपल्यासोबत राहिलाय आज आणि इथे घेतली आहे सिडिंग करायला मूर्ती। आमचा नंदू भाऊ बी आज घरी नाही गेला, नीरज पण आपला आखणी करतो इथं। तर आता सेलिंग करताना दाखवतो मी तुम्हाला। तो चकचक सोन्याचा कर कोणाच्या हाताचा, तो चकचक सोन्याचा कर कोणाच्या हाताचा, माझ्या हाताने घातीला होता माझ्या लाडक्या गणाचा, 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 तो चकचक सोन्याचा। गारगार दुर्वांची जुरी, जुरी कोणाच्या माथ्याची, गारगार दुर्वांची जुरी। फायनली झालेली आता मूर्त सिडिंग करून आणि आपले भक्तिगीत पण लावलेत सकाळी सकाळी 6 वाजून चाललेत। तर आता सागरने लावलेत आपल्या तुझ्या नामात तर एक गोड बुजल्या उचल सागरचे सर्वच आहे तिथे, फक्त आपला दाडा सागरच नाही। आणि आता घेतलंय मिलिंद भाऊने छकड्याला सिडिंग करायला। पप्पू आता पूल आमच्या झोपेमध्ये, कधी जायचं घरी, चल ना आता चला चल 6:15 वाजलं, घरी जाऊ चल। वापस आपल्याला आज पण जायचं आहे भिवंडी शेलार गावमध्ये मोठ्या मूर्त्यांना धोतर घालायला। तर तिकडचे ब्लॉग काढेल मी, आज दाखवेलच तुम्हाला तिकडे कसं काय मोठ्या मूर्त्यांना धोतर घालतो ते। आणि आपल्या इकडं सर्व या मूर्त्यांना आखणी वगैरे करून झालेली आहे नीरजची। नीरज पण रात्रभर बिचारा आखणी करत होता, सागर डायमंड करत होता आणि मी आपला धोतर शॉल फेटा घालत होतो। खूप लोड होता, आता लोड कवर होत चालला आहे आपला। आणि हा पण आज पगडी वगैरे घालून ठेवलं आहे, धोतर वगैरे मस्त। तर आता जाऊया घरी। आता ही मूर्ती झाली सिडिंग मिलिंद भाऊची की मग आपण जाणार आहे घरी। 7-8 तर वाजतीलच घरी जाता जाता। वादाने मी चालले घरी आता। मिलिंद भाऊ, नंदू भाऊ आणि नीरज सागर आहेत तिथेच। छोटा सागर पण आपला डायमंड वर्क करतोय अजून। तर आता आपण जाणार आहे घरी, थोडा 2-3 घंटे तरी झोपावं लागेल कारण की मला जायचं आहे धोतर घालायला भिवंडीला। तर त्याच्यामुळे 2-3 तास तरी झोपावंच लागेल, नाहीतर हालत खराब होईल एकदम। तर त्याला आता जाऊन घरी जाऊन झोपते, सकाळ तर झाली आहे पूर्ण, घरी जाऊन झोपायचं। जस्ट आता आपण आलो आहे डब्यांच्या कामावरून, डबे पोचवून आपल्या शॉपवरती आणि आता बॅग वगैरे रेडी आहे। तर आता जायचं आपल्याला भिवंडीला धोतर घालायला। तर उमेश येतो आहे, उमेशला घेऊनच जाणार आहे आज पण, बिचारा कंटाळतो पण त्याला घेऊन जावंच लागेल मला। तर आता रमेश पण आला आहे आपलं, सकाळपासून त्याला शॉप वगैरे ओपन करून दिला होता। सकाळी 7ला घरी गेलो, 6:30-7ला आणि लगेच 11ला आलो होतो शॉप खोलायला। तर आता रमेश आला आहे आणि आपण जाणार आहे। तुम्ही आला की तुम्ही येतोय, तर जाऊया आता धोतर घालायला भिवंडीला। आपण आलो शेलार गावला
आणि आपले पेटे घालून झालेले आहेत. काय भाऊ पण आपला बसता नाश्ता करायला, आता नाश्ता करायचा टाईम झाला आहे. आणि आता आपल्याला त्या मोठ्या मूर्तीला घालायचं आहे धोतर. दोन मोठे आहेत त्यांना धोतर घालायचे आहेत, तर मी व्हिडिओ काढणार आहे, व्हिडिओ दाखवतो या नाश्ता करायचा. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने. आता 12:30 वाजलेत आणि आपला वर्क डन करून झालेला आहे. धोतर आणि पेटा घालून निघालो आहे आपण. तर आता जायचं आपल्या घरी आपल्याला. आणि उम्या भाऊ हेल्मेट घालून बसल्या मस्त गाडीवरती, भिवंडी बायपास हायवे. तर आता आपण जाणार आहे घरी आपल्या, आणि आपल्या शॉपवरती जाऊन आपल्याला धोतर घालायचे. तर आता आपण जाऊया आपल्या घरी. रगात देवा तुझा निवेद, देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझात. जस्ट आपण आपल्या शॉपवरती पोहोचलोय आणि आपल्या इकडे अजून जत्राच चालली आहे. निरोधी घेतली पप्पादाच्या मूर्तीची आखणी करायला. लेन्स तर मारून झाली, आता नाम काढतोय. आणि आपल्या इथं बघू शकता 1:15 वाजला तरी कशी जत्रा चालली आहे. ढोलबिरो आणले चांद्यावाल्यांचे, त्यांची मटकी घेऊन आले. आमचे भाऊ कलर बनवते आणि रमे मला हसते. मी काय बोलणार होतं त्याला माहीत होतं.
आता आपल्याला आपल्या शॉपमध्ये पण धोतर घालायचे, तिकडं थकून आलोय, पण काय करणार आता, आपल्याला काम तर करायचंच आहे. तर आपल्या मूर्त्या पण घेऊन बदलापूरला पण जायचा विचार होता लगेच, पण भाऊ बोलतो लिकर नाही मारलं त्या मूर्त्यांना तर धोतर घालायला जमणार नाही. त्याच्यामुळे म्हणजे आपले 4-5 मूर्त्या राहिलेल्या आहेत, वाढल्यात जास्त, तर त्यांना पण आता धोतर आणि फेटा घालून घेऊ. आज सर्वांचे डबे आलेत या जेवायला, मस्त सर्वच आयटम आहेत. सागर भाई व्हिडिओ नव्हतो काढणार, सागर भाऊ बोलतो फोटो काढ, म्हणून आता ब्लॉग काढायलाच लागला. नीरज पण बसलाय तिथं, सगळ्यांचे डबे आलेत आणि वाजलेत 2 आणि बसलाय आता जेवायला. आणि तर झाला आपला हेल्थ टाईम आणि आज रम्या भाई पण नाईटला आहे आपल्या, फुल हेल्दी फिट आहे. पप्पा आता तोंड झोपेत आहे फुल, सागर झोपेत डोले पण करून काम करते. कुठं सागर पण आमचं भाई टायमंग करायचे, शाही करायचे, दोन्ही कामं करायचे, सर्व कामावरती बसलेत आपापल्या. आणि अवतार बघू शकता कसा झाला आहे आपला. तर आता हेल्प पिऊया, थोडा एनर्जी येईल, मग नंतर डोळे पूर्ण आतमध्ये. नंदू भाऊ आताच गेला घरी, नीरज आणि तो, तर त्याला सकाळी उद्या जायचं कर्जतला. भावड्या मातीच्या मूर्त्या आणायच्यात अजून आपल्या, बिना पेंटिंगच्या आत्ताच बनल्यात त्या, तर त्या पण ऑर्डरच्या आहेत, त्या पण घेऊन यायच्या आहेत आणि त्यांना पण पेंटिंग करायची आहे. त्याच्यामुळे गेलं उद्या तो जाणार आहे कर्जतला मूर्त्या घ्यायला, त्याच्यामुळे आज लवकर गेलं. तर आता आपला हेल्थ टाईम झाला आहे, या तुम्ही पण. ते वर्क पूर्ण झालेलं आहे, ऑरेंज धोतर घातलेलं आहे. इथे पण लालबागच्या राजाला हे पकवाताच्या मेवण्याची मूर्ती आहे, तर आपण तिला पण धोतर घालून देणार आहे. तर आता बसलोय वर्कच करायला, अजून 4 मूर्त्यांना करायचं आहे आपल्याला आणि नंतर आपल्या घरच्या मूर्त्या पण घ्यायच्या आहेत उद्या परवा. तर आता करून घेऊया. अरे लाव की कड़ाक, NS अभिषेक लाव. फायनली आता आपल्या इकडचे पण वर्क डन झालेली आहे. या मूर्तीची पण अतिशय पीच कलरचा सुंदर लुक दिलेला आहे आपण. जस्ट आत्ताच माझा पण वर्क झालेला आहे आणि सागर आणि रमेश काटते पन्नी, मोठा सागर पण गेला, पप्पादा पण गेला घरी कधीच. तर फायनली आज पण सकाळ झालेलीच आहे, आपल्याला 7 वाजलेत सकाळचे आणि आता आपण जाणार आहे घरी वापस. आपल्याला 9 वाजेपर्यंत यावंच लागेल शॉपवर, कारण की नंदूभाऊ आज येणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला जायचं आहे आणि 2 तास झोपून वापस परत यायचं आहे. तर चला जाऊया घरी. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय.